नागपूर जिल्ह्यातील प्रख्यात कन्हान नदी घाटाच्या सौंदर्यीकरणासाठी नागरिकांचे साकडे। पारशिवनी तालुक्यातील प्रख्यात व पुरातन कन्हान नदी घाटाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेता या घाटाचा आणि सौंदर्यीकरण करण्यात यावं, विकास आणि सौंदर्यीकरण करण्यात यावं या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी खासदार श्यामकुमार बर्वे तसेच नगर परिषद प्रशासनाला साकडे घातले आहे। या संदर्भात समाजसेवक प्रशांत मसार यांच्या नेतृत्वात खासदार श्यामकुमार बर्वे, नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे, मुख्याधिकारी, नगरसेवक यांना सविस्तर माहिती देऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले। कन्हान नदी घाटावर दैनंदिन कन्हान, पिंपरी, नागपूर शहर व ग्रामीण भागातील हजारो नागरिक अस्थि विसर्जन व इतर धार्मिक विधींसाठी येत असतात। मात्र वाढत असलेली पाहून या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा मोठा अभाव असल्याने भाविकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे। यासाठी भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, आधुनिक शौचालय आणि महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह, चेंजिंग रूम, बसण्यासाठी सावलीत बाकड्यांची बेंच व्यवस्था करावी। तसेच साहित्य विक्रेत्यांसाठी अधिकृत दुकानांचे गाळे उपलब्ध करून द्यावेत। घाटावर होणारी अवैध पार्किंग रोखण्यासाठी प्रशस्त वाहन पार्किंग स्थळ विकसित करण्यात यावे। नदी घाटाचे सौंदर्यीकरण करून पुरेसे स्ट्रीट लाईट्स आणि सोलर लाईट्स लावावेत, जेणेकरून रात्रीच्या वेळी नागरिक सुरक्षित राहतील। या सुविधांच्या देखभालीसाठी नगर परिषद नाममात्र युजर चार्ज लागू करून उत्पन्न वाढवू शकते। या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी समस्त जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। या प्रसंगी प्रशांत मसार, नितीन मेश्राम, उमेश यादव, गणेश भालेकर, अमोल वंजारी, आकाश बोरघरे, शुभम मंदुरकर सह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम।